जगात सगळ्यात मोठं आश्चर्य एकच आहे म्हणे, जीव त्याचा मृत्यू विसरलाय. मृत्यू समजा जीव असा प्राणी आहे, उपकार्यावर उपकार करण्याचं सोडून तो अपकार करायला कारणीभूत ठरतो. म्हणजे काय हो, समजा एखाद्या आपल्या सुखाच्या ठिकाणी जर आला तर आपलं कर्तव्य काय बनतं, आपणही त्याच्या सुखाच्या क्षणामध्ये आपण धावून जावं. एखादा जर समजा एखाद्याने आपल्याला गाडी चालवायला दिली, उसनी दिली, आपण काय करायचं, मोडून तोडून त्याच्या हवाली करायची नाही. नाही मग काय करायचं, वेळ पडली तर त्याला आपली गाडी सुद्धा द्यायची. का हो, एखादा आमच्या मौतीला आला, मग आम्ही काय करायचं, आम्हीही त्याच्या मौतीला जायचं, असं आहे का ते? नाही नाही. एखादा जर मरण पावला, त्याच्या मौतीला जर आपण गेलो, आपल्याला काय वाटतं, जेवायला काय वरण भात आहे, बुंदी आहे का मठ्ठा ठेवेले, आपण हाच विचार करतो. जेवण करून घरी निघून येतो. मग आम्ही करायचं काय, आपण एखाद्याच्या मृत्यूच्या ठिकाणी गेलो तर एक गोष्ट आठवण करायची. धर्मराजा म्हणतात, आपण एखाद्याच्या मृत्यूला गेलो, त्याचा मृत्यू पाहिला की घरी आल्यानंतर मनुष्यानं आपला सुद्धा मृत्यू आठवायचा असतो. महाभारतामध्ये हे यक्ष नावाचं प्रकरण फार प्रसिद्ध आहे. त्याच्यात मरणाला काय, मरणाचे इतके फायदे सांगितलेत, जर त्याच्यातले तुम्हाला थोडे जरी मी सांगितले, तुम्ही घरी जाऊन मरशाल म्हणून मला सांगायचे नाही. जगाच्या मालकानं आपल्याला नरदेह देऊन पाठवलाय. नवल नाही नरदेह दिला आपल्याला, पशु प्राण्याला सुद्धा जन्माला घातलंय जगाच्या मालकानं. फांदीवर पशु प्राणी राहतात, पण त्यांना कोणत्याही प्रकारे पाप करायचंय का पुण्य करायचंय याची ते गणिती करत का, कारण त्यांचा नरदेहच मुळात कशा करताय, कर्म करण्याकरता भोगण्याकरता त्यांना नरदेह दिलाय. पशु काय, पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. पशु पक्ष्यांना कर्माची गरज, मग मनुष्याला कर्माची गरज आहे. मनुष्याला कर्म करण्याकरता हा जीव दिलाय. जेने हा जीव दिला दान, त्याचे करेन मी चिंतन. का करायचंय देवाचं भजन, तर देवाचा आणि जीवाचा एक संबंध सांगितला जातो. प्रकरण फार छान आहे. एकदा अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना म्हणून अर्जुना मी नसे, ऐसा कवनो ठाव असे, परी प्राणियाची देव कैसे, जेन पाहती माते. अर्जुना, अरे मी आहे असं जग म्हणतंय, येडाय म्हणे हे जग, अरे मी नाही अशी जागा दाखवा म्हणे. काय सांगतात भगवंता, अर्जुना अरे मी जगाचा मालक आहे मी, अरे मी नाही अशी जागा नाही इथं, पण मनुष्याला काय मला बघावं वाटत, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनं हलतंय. वृक्षाची ये पाने हाले जाची सत्ता हो, वृक्षाची ये पाने हाले जाची सत्ता, वृक्षाची ये पाने हाले जाची सत्ता हो, वृक्षाची ये पाने हाले जाची सत्ता. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे, राहिली आता मग कोठे, राहिले आता मग कोठे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, का बरं हो, वृक्षाची ये पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. अर्जुना मी नाही अशी जागा नाही रे, पण या जीवाला तो परमात्मा ओळखू येत नाही का, कारण हा जीव मायेच्या अधीन आहे. मग याच्यासाठी एकदा प्रभू रामचंद्रांनी वालीला मारलं. ती तारा रडतीये आणि हे पाहिलं प्रभू रामचंद्रांनी. देवानं सांगितलं, तारा अगं का रडतीये. तिने सांगितलं, देवा अरे
माझ्या पतीचं आणि तुझं काही वैर होतं का? नाही. तुझं वैर कोणाशी होतं? रावणाशी. तुझं माझ्या पतीशी काही वैर नसताना तू माझ्या पतीला मारलं. सांग तू असं का केलं? जगाच्या मालकाचा एक नियम तुम्ही लक्षात ठेवा. तुमचं कर्म जर चांगलं असेल ना, नातेवाईक तुम्हाला त्रास देतील, नवल नाही, जगाचा मालक सुद्धा तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. का? फक्त कर्म चांगलं पाहिजे. आपलं काय झालंय माहिती आहे का? आपल्याला सवय पडली आहे, याचं उचकणं काढ, त्याचं उचकणं काढ, याच्या घरात काय चाललंय, त्याच्या घरात काय चाललंय. बायांचा फार अवघड स्वभाव आहे. समजा का हो, तुम्ही एखाद्या लग्नाच्या ठिकाणी गेले, लग्नाला गेल्यानंतर 1000 महिला मंडळी तिथे लग्नाला उपस्थित असते. त्या 1000 बायांमध्ये समजा 1000 बाया तुमच्या समोर लग्नाला उपस्थित आहे, त्यातल्या बाया तुमच्या पाया नाही पडल्या तर तुम्हाला दुःख वाटतं का? नाही वाटत. त्या 1000 बायांच्या गर्दीमध्ये तुमची सुनेची आई म्हणजे तुमची याईन तुम्हाला दिसली, तिने तुमच्या पाया नाही पडला तर तुम्हाला दुःख वाटतं का? दुःख वाटतं का नाही? घरी आलो का आम्ही आमच्या सुनेला सांगतो, हा मा भेटली तुझी आई, पायावर सुद्धा वाकली नाही ती. मग 1000 बायांमध्ये फक्त याईनीनं पाया नाही पडल्या तर दुःख वाटतं. मग ते 1000 बाया सोडून तुम्ही फक्त एका याईनीचं दुःख का धरता? त्याचं कारण आहे, ती याईन कोण आहे? आमची. ती आमची आहे. 1000 बाया गर्दीत आमच्या नाही, पण याईन काय आहे? आमची आहे. तिनं आमच्या पाया पडलं नाही की आम्हाला दुःख वाटतं. तसं या जगाच्या गर्दीमध्ये फक्त तो परमात्मा आपला आहे. जसं तो आपला नाही झाला की जीवाला दुःख वाटलं पाहिजे. वाली मेला, तारा रडती. देवानं सांगितलं, तारा अगं वेडी आहेस का तू? आत्मा अमर आहे, आत्मा कधी मरत नसतो, हा देह पडलाय. तू आत्मा पाहिला का कधी? ताराने सांगितलं, नाही देवा, आत्मा तर काय मी कधी पाहिला नाही. मग तू या देहाला नवरा म्हणते का? मग हा देह तर तुझ्या समोर पडलाय, जा म्हणे घेऊन. तुझा नवरा मी मारलाच नाही. देहाला जर नवरा म्हणते तर तुझा पती समोर आहे. आत्म्याला जर तू नवरा म्हणते तर आत्मा कधी मरत? मी नाही सांगत. नैनन चंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका ना चैन क्लेदयंत्यापो न शोचेती मारुता. काय सांगतात? आत्म्याला जर शस्त्र मारू शकत नाही, आत्म्याला जर अग्नी जाळू शकत नाही, तर तू तारा म्हणते मी तुझा पती मारला, पती समोर आहे. देहाला नवरा म्हणत असशील तर देह समोर आहे. आत्म्याला जर तू तुझा म्हणत असशील तर आत्मा कधी मरत? तसंच या जीवाचं आहे. हा जीव कधीच मरत नाही. तुम्ही म्हणशाल तुम्ही चुकीचं सांगताय का? नाही नाही, ऐका. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आत्मा कधी मरत नाही, फक्त शरीर सोडत असतो. कसं? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरे स्वीकारीजे चैतन्यनाथ. काय सांगतात माऊली? देह तुम्हाला सोडायचा आहे, पण आत्मा कधी सोडायचा नाही. मग आम्हाला आत्मा सोडायचा नाही, मग आम्ही जन्माला येताना मृत्यूची तारीख घेऊन आलोय. मग आम्ही जन्माला आलोच कशा करता? त्याचं उत्तर आहे भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह कशा करता दिला मिलिंद महाराज? देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बादिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बादिकेचा. देवानं भगवान परमात्म्यानं नरदेह दिला, तसा हा दुर्लभच होता. काय सांगतात? तसा हा एवढा सहजासहजी भेटत नाही. असं म्हणतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा. आता योनी किती सांगितल्या आहेत? एवढ्या सगळ्या योनींमध्ये कोटी कोटी वेळा जन्माला आल्यानंतर भगवान परमात्मा या सगळ्या फेऱ्यातून सुटण्याकरता एक मनुष्य देह आपल्याला दान देतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा. या देहाचा, या मानवाचा वारा आपल्याला एवढे जन्म घेतल्यानंतर लागतो. पण परिणाम काय होतो? आपला सुटेल नवल नाही, एकदा राजा परीक्षितीचा सुद्धा सुटत नव्हता.
शुकाचार्य राजा परीक्षितीला कथा सांगतायत. कथा भाग सांगत असताना राजा परीक्षितीला मात्र मरणाला अजूनही राजा परीक्षिती घाबरत होता. एकादश स्कंद सांगून झाले, द्वादश स्कंदाला प्रारंभ झाला. प्रारंभ झाल्यानंतर शुकाचार्यांना असं वाटलं, शुकाचार्यांना बरं का, शुक्राचार्यांना नाही, शुकाचार्यांना वाटलं देवा अजूनही राजा परीक्षितीला देह सुटत. मग राजा परीक्षितीला एक कथा सांगितली. राजा परीक्षितीला काय सांगितलं, राजा एक राजा शिकार करण्याकरता जंगलामध्ये गेला. ऐक राजन, शिकार करण्याकरता जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला एक अंधाऱ्या कोठडीमध्ये एक झोपडी दिसली. झोपडी दिसल्याबरोबर राजानं विचार केला आता संध्याकाळ झाली, रात्र झाली, आपल्याला राहण्याची काहीतरी सोय व्हावी, म्हणून त्या ठिकाणी राजा झोपडीच्या जवळ गेला. गेल्यानंतर राजानं त्या झोपडीमध्ये आवाज दिला, दादा माझ्या राहण्याची काही सुविधा होईल का? 3.5 फूट असणारी ती झोपडी. त्या झोपडीमधून आवाज आला, राजा ही झोपडी तुझ्या करता नाही. का बरं? अरे या झोपडीमध्ये दुर्गंधी आहे, घाण आहे, मांस टांगलेला आहे एकाकडे खाण्याकरता, आणि अशा घाणीच्या झोपडीमध्ये राजा तू राहू शकणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हो हो हो, अशा घाणीच्या झोपडीमध्ये राजा तू राहू शकणार नाही असं सांगितल्याबरोबर राजा म्हटला, नाही माझी रात्रीची व्यवस्था इथेच करा म्हणे तुम्ही. राजा परीक्षिती म्हणे, शुकाचार्य राजा वेडा आहे का? अशा घाणीच्या झोपडीत तो कसा काय राहू शकतो? तेवढ्यात त्या राजानं सांगितलं, राजा शुकाचार्य म्हटले, परीक्षिती अरे त्या राजाचं नवल करतोय, तुझंही तेच झालंय म्हणे. म्हणजे काय झालं? अहो हा 3.5 हाताचा घाणेरडा नरदेह किती घाण आहे हा. ऐका ऐका, शांतता ठेवा. बसा बसा जागी. मला सांगण्याकरता जसे दिले ना तसे ऐकण्याकरता यांनाही द्यायला पाहिजे होते, म्हणजे ते बरोबर एका जागेवर बसले असते. ऐका, झालं का तुमचं? आता माझं चालू करते मी. ऐका ऐका, काय झालं? राजा परीक्षिती म्हणे, राजा परीक्षितीने सांगितलं, शुकाचार्य अहो येडा आहे का म्हणे हा राजा, याला जर कळतं एवढी घाण तिथं आहे तरी हा का थांबतोय म्हणे. शुकाचार्याने सांगितलं, परीक्षिती अरे त्याला काय हसतोय, तुझी सुद्धा तीच गत आहे म्हणे, आणि आपण परीक्षितीला काय हसतोय, आपली सुद्धा तीच गत आहे. आपला हा घाणेरडा नरदेह किती घाण आहे हो, हा इतका घाण आहे, इतका घाण्यानं व्यापलेला आहे, तरी आपल्याला किती आवडतो तो. एखाद्याला सांगितलं, दादा तुला मरायचं का? तो म्हणतो नाही नाही अजून मला जगायचंय. मरायला प्रत्येक जण घाबरतो, पण मरायला प्रत्येक जण घाबरतो, पण जगायला कोणी घाबरत. राजा परीक्षितीला बोध झाला, साप येण्या अगोदरच राजा परीक्षितीनं मरण स्वीकारलं. तसं मरण जर आपल्याला यावंसं वाटत असेल तर जगाच्या मालकाला आपलंसं करायचंय. अभंगाचं 3रं चरण. अविनाश करी बोले आई से म्हणा ना. जवळ म्हणा जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, जगाच्या मालकाला तुम्हाला आपलंसं करायचंय. का बरं हो? हा नरदेह इतका दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ जाणा.
इतका दुर्लभ असताना जगाच्या मालकानं जर तुम्हाला दान दिलाय ना, मग तो त्याच्या कामाला लावा. का कामाला लावायचा आहे? जन्माला आलो, पण आपण जन्माला आल्याबरोबर आपण जन्माचा सोहळा साजरा केला. माऊली म्हणतात जगाचं इतकं मोठं आश्चर्य आहे, हा जन्माचा सोहळा मोठ्या उत्सुकतेनं साजरा करतो. एखाद्या घरात मुलगा जन्माला आला, मुलगी जन्माला आला की बारसा आपण मोठ्या थाटानं करतो, आनंदात करतो. का बरं हो? जन्माचा सोहळा करतोय आम्ही. पण तुम्हाला असं आठवलं का एखाद्याने त्याच्या मरणाच्या सोहळ्याची तयारी केली? नाही बरं का. जे काय हो, आम्ही जन्माला आलो नवल नाही, आम्ही मरणार आहे हे जगताना प्रत्येकानं ध्यानात ठेवलं पाहिजे. आम्ही मरणाचा सुद्धा सोहळा साजराच केला पाहिजे. म्हणजे काय करायचंय? आम्हाला फक्त क्षणाक्षणाला त्या परमात्म्याला आठवायचंय आणि एका गोष्टीला घाबरायचंय की मी हे आज ना उद्या काय होणार आहे? मरणार आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार. आम्ही क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे की आम्हाला एक ना एक दिवस मरण येणार आहे. मग असा मरणाचा सोहळा आम्हाला करायचा आहे. मग तुम्ही म्हणशाल मरण चुकवता येत नाही का? आजपर्यंत जे जे अवतार भगवान परमात्म्यानं घेतले ते अवतार आत्तापर्यंत आपल्याला दिसले का? जगाच्या मालकानं प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, तो अवतार किती दिवस राहिला? आपल्याला कलियुगात दिसला का? नाही नाही. श्रीकृष्ण परमात्म्यानं अवतार धारण केला, तो अवतार आपल्याला दिसला का? नाही नाही. माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा अवतार कार्य केलं, पण माऊली ज्ञानोबरायांनी जर जगणं एवढं सोपं होतं, जगणं एवढं चांगलं होतं, तर माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी 21व्या वर्षी समाधी घेतली असती का हो? नाही नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, येत नाही उरो आले अवतार. मग काय सांगतात? इथे अवतार जर उरले नाही तर तुमचा आमचा जन्म पुरणार आहे का हो? नाही. मरणाऱ्यांची यादी एका संतांना सांगितली. काय झालं? एका संतांनी सांगितलं आपण मरू नवल नाही, इथून मागचेही गेले आणि इथून पुढचे सुद्धा जाणारे. नवबी मर गए, दसबी मर गए, मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. मीग मर गए, पैगंबर मर गए हकीम जोगी. काय सांगतात? अहो सर्वच मेले. इथं तीनों लोक पे छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. 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 कहत कबीरा वो भी मर गए कौन रहत बिचारी. कहत कबीरा वो भी मर गए कौन रहत बिचारे. कहत कबीरा वो भी मर गए कौन रहत बिचारी. कहत कबीरा वो भी मर गए कहत बिचारे. जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. जब का जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. कबीरदास महाराज म्हणतात इथे अवतार कार्य संपले. इथे मीग आले, पैगंबर आले, इथे हकीम आले, जोगी आले, पण प्रत्येकाला काय झालं? जावं लागलं. का? मुळात देवानं जाण्याकरताच हा नरदेह दिलाय. तुमचा किती लाखाचा बंगला जरी असला तरी जगाचा मालक सांगतो तुम्हाला तो एक ना एक दिवस भाड्याच्या घरासारखा तुम्हाला एक दिवस खाली करावा लागणार आहे. जसं जगाच्या मालकानं तुम्हाला जन्माला घालताना सांगितलं ऐक तुला 10 वर्षाकरता हा दान दिलाय मी, हा भाड्याच्या घरासारखा तुला एक दिवस काय व्हावं लागणार आहे? जिंदगी एक किराये का घर है, एक ना एक दिन काय झालं तुम्हाला हा सोडावाच लागणार आहे. 10 द्वारे का पिंजरा तामे पंछी कोण, रहे तो अचरज है नहीं रहे तो अचरज कोण. जगाच्या मालकाला जावं लागलं, आपल्याला राहायचंय का? नाही नाही. एकदा असंच झालं, एका ब्राह्मणानं लावून घेईल माझा मी राहू दे. एकदा काय झालं, एकदा ब्राह्मणानं काय झालं, आंघोळ करत असताना विहिरीच्या काठावर ब्राह्मणाला एक सुवर्ण असणारा एक नाग दिसला. ऐका बरं का, तुमची आपली कथा आहे. सुवर्ण असणारा नाग दिसला. त्या नागानं काय केलं हो? श्रीमंताच्या मुलाला दंश केलं आणि तो नाग जंगलात एका झाडाच्या ठिकाणी निघून गेला. परिणाम काय झाला? त्या ब्राह्मणानं त्या नागाचा पिछा केला आणि नाग पिछा करत असताना तेवढ्यात त्या नागानं काय झालं, त्या नागानं एका वाघाचं रूपांतर केलं. वाघानं काय केलं, जंगलामध्ये एका सश्याला आणि हरणाला मारलं
आणि त्या सुवर्ण नाग होता म्हणून त्या ब्राह्मणानं त्याचा पिच्छा केला आणि तोच नाग वाघ झाला. परिणाम काय झाला, त्याच वाघानं पुढे जाऊन एका यमदूताचा अवतार घेतला. त्या ब्राह्मणानं त्या माणसाच्या जवळ जाऊन विचारलं, का हो दादा, तुम्ही नाग होते, तुमचा पिच्छा केला, तुम्ही वाघ झाले, आता तुम्ही हे मनुष्याचा अवतार घेतला, म्हणे असं का झालं? त्यानं सांगितलं, भाऊ मी मनुष्य नाही, माझं नाव यम आहे म्हणे. काय आहे? यम म्हणजे काय? लाखी ईरचा नाही बरं का. जगाच्या मालकानं ज्याला आपल्याला नेण्याकरता नेमलंय ना, त्याचं नाव यमदूत आहे. म्हणे मी यमदूत आहे. त्या श्रीमंत नावाच्या माणसाच्या मुलाचा मृत्यू नागाने होता, त्याच्या ललाटी त्याच्या नशिबात नागाच्या दंशानं लिहिलेलं होतं म्हणून मी नाग झालो. ऐक, त्या सशाचा मृत्यू वाघानं लिहिलेला होता म्हणून मी वाघ झालो आणि आता मी माझं काम संपलं, आता मी चाललो. ब्राह्मणानं सांगितलं, दादा असं करा, 10-5 मिनटं झाले एवढे तुम्ही मला सांगताचे, मग माझा मृत्यू सांगता का कशाने? त्यानं सांगितलं, असं मी कोणाला सांगत नाही, पण ऐक, तुझा मृत्यू मगरीपासून आहे म्हणे, पाण्यातल्या मगरीपासून. ब्राह्मणाला वाटलं, जर पाण्याच्या मगरीपासून माझा मृत्यू आहे तर आता मी भारतात राहणार. भारतात काय आहे सगळ्यात जास्त? पाणी आहे. आता मी भारतात राहणार नाही म्हटले. राजस्थानला ब्राह्मण निघून गेला. राजस्थानमध्ये पाणी आहे का? नाही नाही. एका राजाच्या ठिकाणी कारकून म्हणून काम करतोय ब्राह्मण. परिणाम काय झाला, 10-5 वर्षांनंतर राजाच्या मुलाचं लग्न ठरलं भारतातल्या राणीच्या. भारतात मोठा एक राजा होता त्याच्या मुलीबरोबर. आता राजानं सांगितलं, ऐका प्रधानजी, माझ्या मुलाचं लग्न ठरलंय पण भारतातल्या मुलीबरोबर ठरलंय, आपल्याला महाराष्ट्रात जावं लागणार म्हणे. तेवढ्यात प्रधानजीने सांगितलं, राजा हा तुझा पेन, हा तुझा कलम, ही तुझी वही, तुझा हिशोब तूच कर, तुझा वजाबाकी तूच कर, मी काय महाराष्ट्रात येणार? माझं मरण बघायला मी कशाला येऊ म्हणे, मी येणार नाही. राजानं सांगितलं, अरे ऐक, तुला त्या ठिकाणी 10,000 देणार आहे ना 2 तासाचे, मी 15 देतो, तिकडची तारीख कॅन्सल कर, आपलं तिकडचं जाणं कॅन्सल करतो, तू माझ्याबरोबर चल म्हणे. अरे असं कशा करता राजा, मी भारतात येणार नाही. का बरं? म्हणे असं आहे, माझं मरण लिहिलेलं आहे म्हणे, मरण पाण्यापासून, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाणी म्हणे, मी महाराष्ट्रात येणार. त्यानं सांगितलं, राजा तुमच्याला आम्ही पाण्यापासून 100 कोस अंतरावर लांब ठेवू, तुमच्या भोवती आम्ही पाणी येऊ देणार का? आम्ही तुम्हाला पाण्याभोवती जाऊ देणार, पण चला आमच्याबरोबर असं नका करू म्हणे. निघाला राजा, बसला रथात. 10वा मुक्काम बरोबर पाण्याच्या ठिकाणी राजाचा झाला. प्रधानजीनं पाणी पाहिलं, सगळेजण उतरले. पाण्याच्या कित्येक कोस अंतरावर झोपडी बांधली प्रधानजींची, ब्राह्मणाची. तेवढ्यात सकाळ झाली. एक राजा 10 तोळे सोनं घेऊन, एका तोळ्याची किंमत किती आज? 7,000. समजून घ्या, तुम्हाला 7च समजा, वरची द्या सोडून. 7,000 1 ग्रॅम सोन्याची. किती तोळे सोनं घेऊन आले? 10 तोळे सोनं. हिशोब घरी गेल्यावर करा, जाऊ दे, एवढं काय पक्क गणित तुमचंही नाही माझंही नाही. काय झालं, एवढ्या पाण्याच्या ठिकाणी लांब राहायला सकाळ झाली. एक मनुष्य 10 तोळे सोनं घेऊन त्या झोपडीच्या जवळ आला आणि राजाला सांगितलं, राजा मी ब्राह्मण आहे म्हणे, माझा रोजचा नित्यक्रम आहे म्हणे, मी रोज एका ब्राह्मणाला 10 तोळे सोने दान करतो म्हणे. राजानं सांगितलं, मी तर काय ब्राह्मण नाही, पण माझा जो प्रधान आहे का तो ब्राह्मण आहे म्हणे, त्याला तुम्ही सोनं दान देऊ शकता. तेवढ्यात प्रधानाला बोलवलं, सांगितलं, प्रधानजी आजपासून तुम्हाला माझी नोकरी करायची गरज नाही म्हणे, 10 तोळे सोनं तुम्हाला दान देण्याकरता एक मोठा राजा आलाय म्हणे, ब्राह्मण आलाय म्हणे. चालेल, सोनं कोणाला नकोय, सोन्याकरताच तर सगळ्या भांडणी चालल्या, सोनं कोणाला नको म्हणे. चला चला चला, सोनं मी घेतो म्हणे. पदर पुढे केला ब्राह्मणाने. तेव्हापासून का काय सवयच पडली ब्राह्मणाला. पदर पुढे केला, सांगितलं, द्या म्हणे मला 10 तोळे सोनं. त्या राजानं सांगितलं, असं नाही म्हणे, माझा एक नियम आहे म्हणे, मी कमरे एवढ्या पाण्यामध्ये सोनं दान देत असतो म्हणे. तो म्हणे तू 100 दिलं तरी मला नको. तयार होता की नाही घेण्याकरता, आता का नको म्हणतोय म्हणे, माझं पण आहे म्हणे, मी कमरे एवढ्या पाण्यातच सोनं दान देतो. राजानं सांगितलं, प्रधान तू येडा आहे का म्हणे, अरे 10 तोळे भेटलं तर तुला कित्येक वर्ष कोणाच्या जवळ काम करायची गरज नाही, येडा आहे का तू? तुझ्याबरोबर 10 सैनिक देतो म्हणे, तलवारी भाले घेऊन तयार राहतील, मगर जवळ दिसली की क्षणार्धात तिला मारतील, पण तू 10 तोळे सोनं सोडू नको म्हणे. शहाणा असेल तर 15,000 तिकडे भेटतायत ना, इकडे
2 तास 10 वर पाणी फिरव म्हणे, असं राजानं सांगितलं. काय झालं म्हणे, चालेल चालेल. 10-5 सैनिक घेतले. कमरे एवढ्या पाण्यामध्ये ब्राह्मण जाण्याकरता निघाला. कमरे एवढ्या पाण्यामध्ये ब्राह्मण गेला. ऐका ऐका ऐका, कमरे एवढ्या पाण्यामध्ये ब्राह्मण गेला. सोन्याला हात लावला. ब्राह्मणानं सोनं दान घेण्याकरता हात पुढे केला. समोरच्या ब्राह्मणानं 10 तोळे सोनं दान देण्याकरता हात पुढे केला. तेवढ्याच क्षणार्धात त्या ब्राह्मणानं सांगितलं, ब्राह्मण बुवा आठवतं का 10 वर्षापूर्वी जंगलात आपली भेट झाली होती म्हणे. भेट याचे 10 मधून 7 गेले, किती राहिले? त्यानं सांगितलं म्हणे हो झाली होती ना. तेवढ्याच ब्राह्मणानं मगरीचं रूप घेतलं. क्षणार्धात त्याला दंश केला. क्षणार्धात त्याला ठाका घेतला. अहो सैनिकांना सुद्धा कळलं नाही मगर कुठून आली होती आणि कुठं गेली. आपल्याला हसू येतंय ब्राह्मणाचं, आपलंही तसंच आहे. क्षणार्धात काळ नावाची मगर कुठून येईल, आपल्याला कुठे गिळंकृत करेल कळणार. मग जायचंय ना, एक काम करा, वाटत असेल तुमची कीर्ती मागे राहावी तर साधू संत सांगतात त्या जगाच्या मालकाला स्मरण करायला विसरू नका. अभंगाचं शेवट. तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, रती माई गे दुखाची जणी, रती माई दुखाची जणी. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, रते माई के दुखाची जाणीती, रते माई के दुखाची जाणीती. नाई आदि अंती अवसान, नाई आदि अंती अवसान, रती माई के दुखाची जनीती, रती माई के दुखाची जनीती. नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, ये रते माई के दुखाची जनीती, ये रते माई के दुखाची जनीती. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, तुम्ही देवाला जर आपलंसं केलं ना तर तुमचा शेवट सुद्धा कसा होणार आहे, गोडच होणार आहे. तुम्ही म्हणशाल जगाच्या मालकाला आपलंसं केल्यानंतर काय होतं, काय होतं नाही, काय होत नाही याचं सांगा तुम्ही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, मामी विश्वेश्वर भेटे, जीव ग्रंथी न तुटे, हे बोलू नको वो खटे कानी लावू. जगाचा मालक भेटला ना की त्या ठिकाणी मायाही काम करत नाही आणि वासना सुद्धा काम करत नाही. जगाचा मालक तुम्हाला भेटला ना की तुमचं मरण सुद्धा गोड होणार आहे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. देव जर आपलासा केला तर तुमच्या मरणानंतर सुद्धा तुमच्या मरणाचा सुद्धा सोहळा हा निकम परिवार साजरा करणार आहे. मरणाचे सोहळे त्यांचे साजरे होत असतात ज्यांनी जीवन चांगलं जपलंय बरं का. जे जीवन चांगले जगले ना त्यांच्या मरणाचा सोहळा होतो. ज्याचं जीवनच चांगलं गेलं नाही त्याच्या मरणाचा सोहळा सुद्धा कोणी करत नाही. एक मुलगा चोरी करत होता म्हणून शेतात एक मनुष्याला सांगितलं, का रे येड्यासारखा चोरी करतो, तुझ्या बापाने तुला वळण लावलं नाही का म्हणे, चोरी करण्याकरता आला म्हणे, चल तुझ्या बापाकडे नेतो म्हणे, तुला चोरी करतो तू. मुलानं सांगितलं माझा बाप तुम्हाला घरी सापडणार नाही म्हणे. का बरं, तो समोरच्या शेतामध्ये वांगे चोरतोय म्हणे. बापच जर चोऱ्या करत असेल तर पोरगा चोरी करणार नाही कशावरून. येत वडील जय जय करती तया नाम धर्म ठेवी, आपली सेवा संपली आहे. पण एक 10 मिनिटात तुम्हाला मी काहीतरी आज सांगणार आहे. ऐका, आज आपण सध्या परिस्थिती बघतोय, आपल्या ठिकाणी जरी ती परिस्थिती चालू नाही पण ऐका, आज आपल्याच मराठी बांधवावर काही जण अत्याचार करतायत. बांगलादेशमध्ये काय प्रकरण चांगलं इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. काय चाललंय तिकडे चाललंय, आपल्याला काय घेणं आहे. झाल्यानंतर आम्ही मेणबत्त्या घेऊन फिरतो,
बोलून झालं, करून झालं एखाद्याचं कर्म की मग आम्ही मेणबत्त्या पोस्टर घेऊन आम्ही नाशिक जिल्हे बंद करतो, आम्ही मालेगाव तालुके बंद करतो, आम्ही धुळे बंद करतो, आम्ही एखाद दिवशी निंबोळा नगरी बंद करू, आम्ही सगळे दुकानं बंद ठेवू, आम्ही त्या दिवशी काय करू, उपोषण करू. झाल्यानंतर होत असताना कुठे आहेत आपण? झाल्यानंतर मेणबत्त्या घेऊन ती स्त्री परत येणार आहे का? हां, 36 तुकडे केलेली मुलगी आपण बघितली तेव्हाही आपण मेणबत्त्या घेऊन फिरलोच होतो की नाही? मग 36 तुकडे केलेली मुलगी बघितल्यानंतर मेणबत्त्या घेऊन आम्ही तेव्हाही फिरलो. आणि तेव्हा फिरल्यानंतर सुद्धा आज बांगलादेशामध्ये आमची माय आणि आमची बहीण, आमची मुलगी, तिघाही जणांचा एकाच घरात समोरासमोर जर बलात्कार निष्ठुर लोक करत असतील तर बलात्कार झाल्यानंतर आम्ही मेणबत्त्या घेऊन फिरल्यानंतर काय होणार आहे? लांबचं कशाला घेता? बांगलादेशावर जाण्याकरता आपल्याकडून घ्या. इथं बसलेला प्रत्येक जण आज हिंदू आहे, इथं बसलेला प्रत्येक जण आज मराठी म्हणून जन्माला आलाय. सांगा, तुम्ही मराठी आहात ना? तुम्ही हिंदू आहात ना? इथं बसलेल्या प्रत्येकानं जरा हात वर करून सांगा मला कोणाकोणाच्या घरामध्ये गीता ज्ञानेश्वरी आहे बरं? सांगा जरा हात वर करून. बाकीच्यांना आणून देऊ का दुसरं काही? बाकीच्यांच्या घरामध्ये का नाही हो? बरं, ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांनी किती वेळा उघडल्या सांगा जरा मला. इथं आईच उघडून बघत नाही, ती मुलीला काय सांगत ज्ञानेश्वरी म्हणजे काय, गीता म्हणजे काय? आपण मुलीला मोबाईल दिलाय फक्त, त्या ठिकाणी आपण असं म्हणतो आमचे मुलं बिघडले. मुलं नाही बिघडले, ते आपण बिघडवले. आपण मोबाईल दिला, मोबाईलमध्ये मुलांनी नको ते व्हिडिओ बघितले, नको ते स्टेटस बघितले, मुलांनी सोशल मीडियामध्ये बघायला पाहिजे ते नाही बघितलं, नको ते बघितलं. परिणाम काय झाला? नको त्या वाटेला आमची तरुण पिढी जायला लागली. आमच्या आईला, आमच्या बहिणीला समोरासमोर मुलीचा आणि आईचा बलात्कार करताना बांगलादेशामध्ये आपण बघितलाय. प्रत्येकानं जरा घरी गेल्यानंतर न्यूज बघा, प्रत्येकानं बांगलादेशामध्ये काय चाललंय बघा. तुम्ही म्हणशाल तिकडं चाललंय, तिकडचं वारं इकडे यायला वेळ लागणार. आज तिथं चाललंय, पण मनुष्याचा स्वभाव असा आहे, शेजारच्याचं घर पेटतंय ना, पेटू दे, ज्या दिवशी आमचं पेटेल का आम्ही त्या दिवशी बघू. पण ऐका, आज त्यांच्या मुलीवर बलात्कार झालाय बांगलादेशामध्ये. त्याच बांगलादेशामध्ये होणारा प्रकार महाराष्ट्रात होणार नाही कशावरून? आणि झाला नाही का? आपण बघितलंय ना, इथेच कित्येक वेळा तरुण मुली आम्ही तुकडे करून पाहिले आहेत, तरुण मुली आम्ही निर्वस्त्र होताना बघितल्या आहेत, तरुण मुलीवर आम्ही तरुण पोरांना हात घालताना बघितलाय. दोष त्यांचा नाही, दोष आपलाय. का आपलाय? आपला धर्मग्रंथ, आपला धर्म आपल्याला मोठा वाटत नाही का? आम्हाला त्या लोकांचा बुरखा घालण्यामध्ये आम्हाला स्वाभिमान वाटतो. असू दे चॅनल, आज मी स्पष्टच बोलणार आहे. आम्हाला त्यांचे वस्त्र परिधान करताना नवल वाटतं, निश्चितच करा. घरी गेल्यानंतर मी म्हणते तुम्ही सगळ्या साड्या वगैरे, तुमचं भारतीय संस्कृतीचे परिणाम, तुमच्या डोक्यातली टोपी सगळ्यांचा त्याग करा. तुम्ही गोल टोपी घाला, तुम्ही बुरखा परिधान करा, पण एकदाच त्या समोरच्या व्यक्तीला जाऊन विचारा, आम्ही तुमची टोपी घालतो गोल, तुम्ही आमची टोपी घालाल का हो एकदा डोक्यात? आम्ही तुमचा बुरखा घालतो एकदा अंगात, आमची साडी सोडून तुम्ही एकदा आमच्यासारखी साडी नेसून डोक्यावर पदर घ्याल का? आम्ही तुमचा कुराण ऐकतो, एकदा ऐकतो नाही, आम्ही आजपासून वाचतो तो दिवसातून 2 वेळा, तुम्ही आमची गीता हातात घ्याल का? ते जर हा म्हणणार असतील ना तर त्यांच्या नांदी लागा. आपण फक्त आम्हा बापू ऐकलं, सुटलो त्यांच्या पाठीमागं, तिथून झालं आपलं नुकसान का मग आम्ही परत आलो. आम्ही आमच्या बहिणीचे बलात्कार पाहिले का मग आम्ही मेणबत्त्या, कॅन्डल सगळं घेऊन निघालो. झाल्यानंतर जागा होऊन काहीच फायदा नाही. जोपर्यंत परिस्थिती आपल्या हातात आहे ना, अजून पण जर हिंदू जागा नाही झाला तर तीच वेळ आपल्या घरात आपल्या बहिणींवर आल्याशिवाय राहणार नाही. ही वेळ आपल्यावर येऊ नये जर आपल्याला असं वाटत असेल ना तर काय करा माहिती? घरी गेल्यानंतर एकदा तरी आपल्या पोरीला भारतीय संस्कृती काय सांगा. एकदा तरी आपल्या तरुण मुलाला सांगा, दादा ग्रॅज्युएट नाही झाला चालेल, शिक्षण नाही घेतलं चालेल, अहो तुम्ही लाखोचे बंगले बांधाल, तुमच्या मुलाला संस्कारच नाही दिले तर तो तुम्हाला त्या बंगल्यात ठेवेलच कशावर? झोपडी राहू द्या पण संस्कृती द्या, तो मुलगा तुम्हाला त्या झोपडीत सोन्याचे दिवस दाखवल. पण तुम्ही संस्कृती जर नाही टिकवली ना, अजून येणाऱ्या 10-5 वर्षामध्ये भारताचं सुद्धा बांगलादेश व्हायला वेळ लागणार, आपल्या निंबोळा नगरीचं सुद्धा बांगलादेश व्हायला वेळ लागणार. वारा आपल्यापर्यंत यायच्या आधी सावध व्हा. अहो हा तोच महाराष्ट्र आहे
याच महाराष्ट्रामध्ये आम्ही या झाडावर बसणारा पक्षी सुद्धा सोन्याचा पाहिलाय. कसा आहे आमचा महाराष्ट्र? या झाडाच्या बसणाऱ्या प्रत्येक फांदीवर आम्ही सोन्याचा पक्षी पाहिला. इकरा समृद्ध आमचा भारत देश. कसा आहे मिलिंद महाराज? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. कसा देश होता आमचा आणि कसा झालाय. राजे छत्रपतींनी वयाच्या तरुण वयामध्ये आपली पत्नी सोडली, आपलं घरदार सोडलं. कशा करता? माझा महाराष्ट्र मी गेल्यानंतर सुजलाम सुफलाम राहावा याच्या करता त्यांनी जर त्यांच्या संसारावर पाणी फिरलं होतं तर आज आपली जबाबदारी बनते. राजे छत्रपती काय होते आपल्या मुलाला खरा इतिहास सांगण्याची गरज आहे आपल्याला. जर आपण नको त्या गोष्टी जर आपल्या मुलांच्या कानावर येऊ देतोय तर योग्य त्या गोष्टी सुद्धा सांगणे आज प्रत्येक आई बापाचं काम आहे. ऐका, माझं एक वाक्य मी कायम कीर्तनात बोलत असते. जो मुलगा गाथा वाचतो तो बलात्कार करू शकत नाही आणि जी मुलगी ज्ञानेश्वरी वाचते ना ती पळून जाऊ शकत नाही. हे माझं वाक्य तुम्ही कायम ऐकता कीर्तनातून. मी कायम बोलते. का बोलते? अहो, आमच्या गाथेनं आम्हाला शिकवलंय पुरुष कसा असावा. परस्त्रीचा ज्यानं सन्मान केला तो पुरुष असतो. ज्यानं परस्त्री माता समजली तो पुरुष असतो. आजकाल आहे ना मुलं नाही, मुली जास्त बावळट झाले. आज मुलींचा काळ आहे. आज तरुण मुलींचा काळ आहे. मुलींचे दिवस सोन्यासारखे येणार आहे पण मुलींना दम नाही तोपर्यंत. मुलांचा दोष नाही इथे. मुली इतक्या बावळट झाल्यात. नको त्या मनुष्याच्या नांदी, नको त्या मुलाच्या दोन पाच प्रेमाच्या शब्दांवर इतक्या बोलतायत की 22 वर्षाच्या बापाचं प्रेम सोडून मुली जात आहेत. मागे पुढे बघत नाही मुली. मुली म्हणतायत तुम्ही चांगल्या चांगल्या घरातल्या मुली सुद्धा अहो बापाच्या कष्टाची जाणीव न ठेवता नको त्या मुलांबरोबर पळून जातात. परिणाम काय होतो आम्हाला नंतर कळतं. तो हिंदू नव्हता. आमची हिंदू मुलगी ज्याच्या घरात गेली ना तो हिंदूच नव्हता. आम्हाला नंतर कळतं. का? कारण आमच्या मुलीला आम्ही आमचा धर्मच कधी सांगितला नाही. वारं आपल्यापर्यंत येतंय त्याच्या आधी आपण सावध झालो पाहिजे. ऐका, मरणाची प्रत्येकानं तयारी केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जगाचा मालक तुम्ही आपलासा केला. अविनाशी असणारा परमात्मा आपलासा झाला की आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुःख उरत नाही. ऐका, मंदिरात जशी जातो ना आपण तशी एकदा स्मशानभूमीत सुद्धा जाऊन बघत जा. कोट्यावधी पैसा असणाऱ्या मनुष्यांची प्रेत सुद्धा जळली की राखच होते आणि गरिबाची सुद्धा जळल्यावर राखच होणार आहे. पण ऐका ना, राख होण्याआधी या देहाचं मातेर होण्याआधी याचं सोनं करून घ्या. सोनं करायचं आहे ना, काय करा. मृत्यू आपल्या डोक्याभोवती घिरट्या घालतोय. प्रत्येक क्षणाला आपल्या जवळ येतो. याच्यातून वाचायचं आहे ना, काय करावं. कोणत्या मिनिटाला यम येईल आपल्याला भरोसा. साधू संत वर्णन करतात. साधू संत सांगतायत, कोणी दिवशी यम येती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे, एकटे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. ऐका ना, कोण्या दिवशी आम्हाला मृत्यू येईल सांगता येत नाही. त्याआधी आपण सावध झालो पाहिजे. का सावध झालो पाहिजे? कारण या देहाचं सोनं शेवट गोड झाला पाहिजे. माझे मरण देखील म्या डोळा, असं मरण ज्याला पाहिजे ना त्यांनी कर्म चांगलं करा. माझी सेवा इथे संपली. कैलासवासी रखमाजी जीभाऊ निकम यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण इथं जमलो. हेमंत दादा ज्यांनी हेमंत दादा असेल, मोहन दादा यांनी ह्या भगवान परमात्म्याच्या चिंतनाचा खूप मोठा चांगला पर्याय आपल्याला ज्ञानदान व्हावं. कारण जगात आता ह्या अशा कार्यक्रमांची गरज आहे. जर हे नाही झालं ना तर आता काय होणार आहे माहिती का? येणारी पिढी कीर्तनं विसरून जाणार आहे. मग आपल्याला येणाऱ्या पिढीला संस्कार द्यायचे आहेत ना, तर हे असे कार्यक्रम करणं गरजेचं आहे. गौतमी नाचून आपली पिढी सुखाची होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रोज घरी आणा, माझं काही म्हणणं नाही. पण ऐका ना, आपल्याला चांगली पिढी घडवायची आहे ना, मग कथा कीर्तनात आपल्या मुलांना आणायला शिका. इथं बसलेल्या तुम्हाला मुलं नाही का? प्रत्येकाला आहेत की नाही? मग घरी का बरं ठेवले? आज तर रविवार होता, शाळा बी नव्हती, तरी ते घरी ठेवले तुम्ही. का बरं नाही म्हटले? ते कीर्तनात आल्यानंतर त्रास देतात.
बरं मग तुम्हाला तरुण झाल्यानंतर घरातून लाता मारून जेव्हा बाहेर काढतील का मग तुम्ही म्हणा नाही कीर्तनात नेले पाहिजे होते. ते होण्यापेक्षा आत्ताच सुधरा. कथा कीर्तनांमध्ये मुलांना नेण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुनश्च एकदा आलेल्या समस्त गावकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होते. शैक्षणिक क्षेत्रातील थोर मंडळी काही समोर बसलेली आहे. परमार्थिक क्षेत्रातली असतील, राजकीय सामाजिक क्षेत्रातली असतील. अभिमान सोडून द्या, गर्व सोडून द्या. प्रत्येकाला आपलंसं म्हणायला शिका. काय सांगते मी? प्रत्येकाला आपलं म्हणायला शिका. लोक असे ताट झालेत महाराज, त्याच्याकडे 50 मतदान आहे ना, पण तो माझा दुश्मन आहे, त्याच्याकडे मी जाणार नाही म्हणे. अरे येडा आहे का तू? तुझं आणि त्याचं जमत नाही ना, फक्त त्याला गाडीवर 5 मिनटं मागं बसव, बोलू नको त्याच्याबरोबर, पण सगळी गाडी गावाभोवती फिरवणार. परिणाम काय होईल? तो ज्या पार्टीतला आहेत ना, लोक मीटिंगच्या दिवशी त्याला बोलवणार नाही. का बरं? हा त्याच्या गाडीवर बसेल होता म्हणे. बोलू नका तुम्ही. बोलायला सांगितलं का मी? बोलू नका तुम्ही. परिणाम काय होईल? अहो ते 50 मतदान तुमच्या भोवती येतील ना, तुमच्या पदरात पडतील ना, पण आपण अभिमान सोडायला तयारच नाही. मी कशाला बोलू, मी कशाला बोलू? क्षणार्धात मनुष्याला मरण येत आहे. प्रत्येकाशी गोड बोलून चांगलं राहा, प्रयत्न करा. जमलेल्या प्रत्येक कलेकाराच्या चरणी नतमस्तक होते. झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करते. बोललं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजा, चांगलं असेल घरी नेण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई, विठोबा हरी जय जोबार कुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखु. टाळी वाजवा, टाळी टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा रखुमाई, जय विठोबा हरी जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय जय. त्याच बांगलादेशामध्ये होणारा प्रकार महाराष्ट्रात होणार नाही कशावर? आणि झाला नाही का? आपण बघितलंय ना. इथेच कित्येक वेळा तरुण मुली आम्ही तुकडे करून पाहिले आहेत. तरुण मुली आम्ही निर्वस्त्र होताना बघितले आहेत. तरुण मुलीवर आम्ही तरुण पोरांना हात घालताना बघितलाय. दोष त्यांचा नाही, दोष आपलाय. का आपलाय? आपला धर्मग्रंथ, आपला धर्म आपल्याला मोठा वाटत नाही का? आम्हाला त्या लोकांचा बुरखा घालण्यामध्ये आम्हाला स्वाभिमान वाटतो. असू दे चॅनल, आज मी स्पष्टच बोलणार आहे. आम्हाला त्यांचे वस्त्र परिधान करताना नवल वाटतं. निश्चितच करा. घरी गेल्यानंतर मी म्हणते तुम्ही सगळ्या साड्या वगैरे, तुमचं भारतीय संस्कृतीचे परिणाम, तुमच्या डोक्यातली टोपी सगळ्यांचा त्याग करा. तुम्ही गोल टोपी घाला, तुम्ही बुरखा परिधान करा, पण एकदाच त्या समोरच्या व्यक्तीला जाऊन विचारा, आम्ही तुमची टोपी घालतो गोल, तुम्ही आमची टोपी घालाल का हो एकदा डोक्यात? आम्ही तुमचा बुरखा घालतो एकदा अंगात, आमची साडी सोडून तुम्ही एकदा आमच्यासारखी साडी नेसून डोक्यावर पदर घ्याल का? आम्ही तुमचा कुराण ऐकतो, एकदा ऐकतो नाही, आम्ही आजपासून वाचतो तो दिवसातून 2 वेळा. तुम्ही आमची गीता हातात घ्याल का? ते जर हा म्हणणार असतील ना तर त्यांच्या नांदी लागा. आपण फक्त आम्हा बापू ऐकलं, सुटलो त्यांच्या पाठीमागं, तिथून झालं आपलं नुकसान का मग आम्ही परत आलो. आम्ही आमच्या बहिणीचे बलात्कार पाहिले का मग आम्ही मेणबत्त्या, कॅन्डल सगळं घेऊन निघालो. झाल्यानंतर जागा होऊन काहीच फायदा नाही. जोपर्यंत परिस्थिती आपल्या हातात आहे ना, अजून पण जर हिंदू जागा नाही झाला तर तीच वेळ आपल्या घरात आपल्या बहिणींवर आल्याशिवाय राहणार नाही. ही वेळ आपल्यावर येऊ नये जर आपल्याला असं वाटत असेल ना तर काय करा माहिती? घरी गेल्यानंतर एकदा तरी आपल्या पोरीला भारतीय संस्कृती काय सांगा. एकदा तरी आपल्या तरुण मुलाला सांगा, दादा ग्रॅज्युएट नाही झाला चालेल, शिक्षण नाही घेतलं चालेल, अहो तुम्ही लाखोचे बंगले बांधाल, तुमच्या मुलाला संस्कारच नाही दिले तर तो तुम्हाला त्या बंगल्यात ठेवेलच कशावर? झोपडी राहू द्या पण संस्कृती द्या. तो मुलगा तुम्हाला त्या झोपडीत सोन्याचे दिवस दाखवल. पण तुम्ही संस्कृती जर नाही टिकवली ना, अजून येणाऱ्या 10-5 वर्षामध्ये भारताचं सुद्धा बांगलादेश व्हायला वेळ लागणार.
आपल्या निंबोळा नगरीचं सुद्धा बांगलादेश व्हायला वेळ लागणार. वारं आपल्यापर्यंत यायच्या आधी सावध व्हा. अहो हा तोच महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रामध्ये आम्ही या झाडावर बसणारा पक्षी सुद्धा सोन्याचा पाहिलाय. कसा आहे आमचा महाराष्ट्र? या झाडाच्या बसणाऱ्या प्रत्येक फांदीवर आम्ही सोन्याचा पक्षी पाहिला. इकरा समृद्ध आमचा भारत देश. कसा आहे मिलिंद महाराज? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. कसा देश होता आमचा आणि कसा झालाय. राजे छत्रपतींनी वयाच्या तरुण वयामध्ये आपली पत्नी सोडली, आपलं घरदार सोडलं. कशा करता? माझा महाराष्ट्र मी गेल्यानंतर सुजलाम सुफलाम राहावा याच्या करता त्यांनी जर त्यांच्या संसारावर पाणी फिरलं होतं तर आज आपली जबाबदारी बनते. राजे छत्रपती काय होते आपल्या मुलाला खरा इतिहास सांगण्याची गरज आहे आपल्याला. जर आपण नको त्या गोष्टी जर आपल्या मुलांच्या कानावर येऊ देतोय तर योग्य त्या गोष्टी सुद्धा सांगणे आज प्रत्येक आई बापाचं काम आहे. ऐका, माझं एक वाक्य मी कायम कीर्तनात बोलत असते. जो मुलगा गाथा वाचतो तो बलात्कार करू शकत नाही आणि जी मुलगी ज्ञानेश्वरी वाचते ना ती पळून जाऊ शकत नाही. हे माझं वाक्य तुम्ही कायम ऐकता कीर्तनातून. मी कायम बोलते. का बोलते? अहो आमच्या गाथेनं आम्हाला शिकवलंय पुरुष कसा असावा. परस्त्रीचा ज्यानं सन्मान केला तो पुरुष असतो. ज्यानं परस्त्री माता समजली तो पुरुष असतो. आजकाल आहे ना मुलं नाही मुली जास्त बावळट झाले. आज मुलींचा काळ आहे. आज तरुण मुलींचा काळ आहे. मुलींचे दिवस सोन्यासारखे येणार आहे पण मुलींना दम नाही तोपर्यंत. मुलांचा दोष नाही इथे. मुली इतक्या बावळट झाल्या आहेत. नको त्या मनुष्याच्या नांदी नको त्या मुलाच्या दोन पाच प्रेमाच्या शब्दांवर इतक्या बोलतायत की 22 वर्षाच्या बापाचं प्रेम सोडून मुली जात आहेत. मागे पुढे बघत नाही मुली. मुली म्हणतायत तुम्ही चांगल्या घरातल्या मुली सुद्धा अहो बापाच्या कष्टाची जाणीव न ठेवता नको त्या मुलांबरोबर पळून जातात. परिणाम काय होतो आम्हाला नंतर कळतं. तो हिंदू नव्हता. आमची हिंदू मुलगी ज्याच्या घरात गेली ना तो हिंदूच नव्हता. आम्हाला नंतर कळतं. का? कारण आमच्या मुलीला आम्ही आमचा धर्मच कधी सांगितला नाही. वारं आपल्यापर्यंत येतंय त्याच्या आधी आपण सावध झालो पाहिजे. ऐका, मरणाची प्रत्येकानं तयारी केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात जगाचा मालक तुम्ही आपलासा केला. अविनाशी असणारा परमात्मा आपलासा झाला की आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुःख उरत नाही. ऐका, मंदिरात जशी जातो ना आपण तशी एकदा स्मशानभूमीत सुद्धा जाऊन बघत जा. कोट्यावधी पैसा असणाऱ्या मनुष्यांची प्रेत सुद्धा जळली की राखच होते आणि गरिबाची सुद्धा जळल्यावर राखच होणार आहे. पण ऐका ना, राख होण्याआधी या देहाचं मातेर होण्याआधी याचं सोनं करून घ्या. सोनं करायचं आहे ना काय करा. मृत्यू आपल्या डोक्याभोवती घिरट्या घालतोय. प्रत्येक क्षणाला आपल्या जवळ येतो. याच्यातून वाचायचं आहे ना काय करावं. कोणत्या मिनिटाला यम येईल आपल्याला भरोसा. साधू संत वर्णन करतात. साधू संत सांगतायत कोणी दिवशी यम येती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे एकटे राहावे देव ठेवील तैशरावे. ऐका ना, कोण्या दिवशी आम्हाला मृत्यू येईल सांगता येत नाही. त्याआधी आपण सावध झालो पाहिजे. का सावध झालो पाहिजे? कारण या देहाचं सोनं शेवट गोड झाला पाहिजे. माझे मरण देखील म्या डोळा असं मरण ज्याला पाहिजे ना त्यांनी कर्म चांगलं करा. माझी सेवा इथे संपली. कैलासवासी रखमाजी जिभाऊ निकम यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण इथं जमलो. हेमंत दादा ज्यांनी हेमंत दादा असेल मोहन दादा यांनी ह्या भगवान परमात्म्याच्या चिंतनाचा खूप मोठा चांगला पर्याय आपल्याला ज्ञानदान व्हावं. कारण जगात आता ह्या अशा कार्यक्रमांची गरज आहे. जर हे नाही झालं ना तर आता काय होणार आहे माहिती का? येणारी पिढी कीर्तनं विसरून जाणार आहे. मग आपल्याला येणाऱ्या पिढीला संस्कार द्यायचे आहेत ना तर हे असे कार्यक्रम करणं गरजेचं आहे. गौतमी नाचून आपली पिढी सुखाची होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रोज घरी आणा. माझं काही म्हणणं नाही. पण ऐका ना, आपल्याला चांगली पिढी घडवायची आहे ना मग कथा कीर्तनात आपल्या मुलांना आणायला शिका. इथं बसलेल्या तुम्हाला मुलं नाही का? प्रत्येकाला आहेत की नाही? मग घरी का बरं ठेवले?
आज तर रविवार होता, शाळा बी नव्हती, तरी ते घरी ठेवले. तुम्ही का बरं नाही म्हटले? ते कीर्तनात आल्यानंतर त्रास देतात. बरं मग तुम्हाला तरुण झाल्यानंतर घरातून लाता मारून जेव्हा बाहेर काढतील का मग तुम्ही म्हणा नाही कीर्तनात नेले पाहिजे होते. ते होण्यापेक्षा आत्ताच सुधरा. कथा कीर्तनांमध्ये मुलांना नेण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुनश्च एकदा आलेल्या समस्त गावकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होते. शैक्षणिक क्षेत्रातील थोर मंडळी काही समोर बसलेली आहे. परमार्थिक क्षेत्रातली असतील, राजकीय सामाजिक क्षेत्रातली असतील. अभिमान सोडून द्या, गर्व सोडून द्या. प्रत्येकाला आपलंसं म्हणायला शिका. काय सांगते मी? प्रत्येकाला आपलं म्हणायला शिका. लोक असे ताट झालेत महाराज, त्याच्याकडे 50 मतदान आहे ना, पण तो माझा दुश्मन आहे, त्याच्याकडे मी जाणार नाही म्हणे. अरे येडा आहे का तू? तुझं त्याचं जमत नाही ना, फक्त त्याला गाडीवर 5 मिनिटं मागं बस, बोलू नको त्याच्याबरोबर, पण सगळी गाडी गावाभोवती फिरवणार. परिणाम काय होईल? तो ज्या पार्टीतला आहेत ना, लोक मीटिंगच्या दिवशी त्याला बोलवणार नाही. का बरं? हा त्याच्या गाडीवर बसेल होता म्हणे. बोलू नका तुम्ही. बोलायला सांगितलं का मी? बोलू नका तुम्ही. परिणाम काय होईल? अहो ते 50 मतदान तुमच्या भोवती येतील ना, तुमच्या पदरात पडतील ना, पण आपण अभिमान सोडायला तयारच नाही. मी कशाला बोलू? मी कशाला बोलू? क्षणार्धात मनुष्याला मरण येत आहे. प्रत्येकाशी गोड बोलून चांगलं राहा, प्रयत्न करा. जमलेल्या प्रत्येक कलेकाराच्या चरणी नतमस्तक होते. झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करते. बोललं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजा, चांगलं असेल घरी नेण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई, विठोबा हरी जय जोबार रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखु. टाळी वाजवा, टाळी टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरी जय विठोबा रखुमाई.